आज डीजीएमओच्या बैठकीत भारत पीओके संदर्भात चर्चा करणार। पाकव्याप्त काश्मीरसह पाकनं दहशतवाद्यांना ताब्यात द्यावं, भारताची भूमिका, सूत्रांची माहिती। दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता ऑपरेशन सिंदूर। पाकची 9 दहशतवादी तळं भारतानं नष्ट केली। ऑपरेशन सिंदूरमध्ये 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा, तर पाकचे 35 ते 40 सैनिक आणि अधिकारी मारले गेले, भारतीय लष्कराची माहिती। पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास ताकदीनं उत्तर देण्याचे आदेश। कोणत्याही कारवाईसाठी आम्ही तयार, भारतीय सैन्य दलाचा पाकला इशारा। ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलं नाही, सूत्रांची माहिती। पाकिस्तानने फायरिंग केल्यास जशास तसं उत्तर दिलं जाणार, सूत्रांची माहिती। सीमा आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात 5 भारतीय जवान शहीद। पाककडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं, भारतीय लष्कराची माहिती। पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करण्यास सज्ज होतो। दहशतवादी हल्ल्यानंतरच अरबी समुद्रात शस्त्रास्त्र आणि युद्धनौका तैनात करत कोणत्याही कारवाईसाठी तयारी होती। भारतीय नौदलाचा मोठा खुलासा। भारतीय नौदल अजूनही समुद्रात तैनात। नौदलाची जहाजं, पाणबुड्या आणि लढाऊ विमान पूर्ण तयारीने समुद्रात। शत्रूच्या कोणत्याही कृतीला योग्य उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज। शत्रूला त्याच्या घरात घुसून मारलं, तिन्ही दल प्रमुखांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। तिकडून गोळी चालली तर इकडून गोळे टाका, मोदींच्या सूचना। काश्मीर, सिंधू जल करार आणि दहशतवाद या प्रमुख मुद्द्यांवर भारतासोबत चर्चा होऊ शकते। युद्धबंदीमुळे शांततेचा मार्ग निघत असेल तर स्वागत, पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं वक्तव्य। भारत यूएनएससी बैठकीला आपलं पथक पाठवणार, सूत्रांची माहिती। पाकिस्तानचा दहशतवादाशी संबंध असल्याचे पुरावे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पडणार। पुढील आठवड्यात यूएनएससीआरची बैठक, सूत्रांची माहिती। सीजफायरची घोषणा वॉशिंग्टन डीसी मधून कशी झाली? भारताने शिमला कराराचा त्याग केला का? पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरबद्दल विरोधकांना माहिती द्यावी, काँग्रेस नेते जयराम रमेश यांची मागणी। भारतावरील हल्ल्यांना पाकिस्तानने दिलेलं बुनियान अल मरसूस हे नाव कुराणातील आयात एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानला सुनावलं। पाकिस्तानचे सैन्य आणि सरकार खोटा बोलणारे। पूर्व पाकिस्तानात लाखो बंगाली मुस्लिमांची कत्तल केली, त्यावेळी ते भिंतीसारखे उभे होते का? ओवेसींचा सवाल। उधमपूर विमानतळावरील धावपट्टीला कोणतंही नुकसान झालेलं नाहीये। सोशल मीडियावरील हल्ला झाल्याचा दावा खोटा। एप्रिलपासून धावपट्टीच्या दुरुस्तीचं काम सुरू। अटारी बॉर्डरवर सध्या तणावपूर्ण शांतता। बॉर्डरवर सध्या कोणाला नाही। सुरक्षेच्या खबरदारीसाठी बीएसएफ जवान अलर्ट मोडवर। शरद पवार आणि मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच मंचावर। सहकारी बँकेच्या परिसंवाद कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षाबंगल्यावर नागरी लष्करी समन्वय या विषयावर बैठक। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मंत्री उपस्थित राहणार। येत्या वर्षभरात देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील। माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हिंदी सक्ती नाही, मग त्याबाबत जीआर काढा। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुभाष देसाईंची मागणी। मराठी टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज, देसाईंचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही निधी वळवला नाही, योजनेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती। निधी वळवल्याचा संजय शिरसाट यांचा काही दिवसांपूर्वी दावा। मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अनावरण। नारायण राणे, नितेश राणेंसह अन्य नेते उपस्थित। डिजिटल अटकेप्रकरणी सीबीआयचे 8 राज्यात 42 ठिकाणी छापे। नागरिकांची लूट करणाऱ्या टोळीचा शोध घेण्याची मोहीम, 5 जणांना अटक। इस्रायलच्या गाझावरील हवाई हल्ल्यात 23 पॅलेस्टाईनचा मृत्यू। गाझा आरोग्य मंत्रालयानुसार युद्धात आतापर्यंत 52,800हून अधिक लोक मृत्युमुखी, तर 1 लाखाहून अधिक लोक जखमी। मुंबई आणि उपनगरातील 25,000 इमारती पुनर्विकासासाठी पात्र, यातून 30,000 कोटींची उलाढाल होणार असल्याचा अंदाज। बांधकाम क्षेत्रातील संस्था MCHI आणि क्रेडाई या संस्थांचा अंदाज। वरळी ते बीकेसी भुयारी मेट्रोतून पहिल्याच दिवशी 14,440 प्रवाशांचा प्रवास। कुलाबा बीकेसी आरे या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य यात्रे चौक दरम्यानचा दुसरा टप्पा शनिवारपासून सुरू। मुंबईत पावसामुळे हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा। प्रदूषण कमी झाल्याने शनिवारी हवा गुणवत्तेची श्रेणी चांगली। शहराचा एकूण हवा निर्देशांक 56। बेस्ट बसच्या भाडेवाढीनंतर प्रवाशांच्या संख्येत घट, मात्र बेस्टच्या उत्पन्नात वाढ। बेस्ट बसच्या प्रवासी भाड्यात शुक्रवारपासून दरवाढ लागू करण्यात आली होती।
पुणे शहरात कार्यक्रमादरम्यान आकाशात लेझर लाईट सोडण्यास बंदी. भारत पाकच्या तणावामुळे पोलिसांकडून लेझर लाईट शोवर 2 महिने बंदी.